नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे भूमी आता एकटी शांत बसलेली असते. रागिनी तिला जे काही बोलते ते सगळं तिला आठवत असतं. रागिनी म्हणालेली असते, की "तुझं बाळ जन्माला येणार आहे ना, तुझं बाळसुद्धा तुझ्यासारखंच असेल. म्हणजे ते अजून निपजलेलं सुद्धा नाही आहे. पण ते सुद्धा आहे ना लाचार आणि कुठला लाल गोटेपणा करेल तुझं बाळ. अगं ते आहे ना जिद्दी नसेल, ते कुणाच्या तरी तुकड्यावरती जिवंत राहील की काय?" असं रागिनी तिला लागेल असं बोलत असते. त्यामुळे ती रागिनी म्हणते, "तुला जर आता स्वतःचा स्वाभिमान हा जपायचा असेल ना, तर जे काही इथे राशन म्हणजे जे काही सामान किंवा किराणा तुझ्या घरी पाठवलं आकाशने, तो लगेचच्या लगेच पुन्हा परत करून टाकायचं. ठेवायचं नाही तू तुझ्याकडे. कळलं का?" तेव्हा आकाशला ही बातमी कळते. आकाश म्हणतो, "अगं भूमी, तू खूप जास्त वीक झाली आहेस आणि म्हणून हे सगळं मी तुझ्यासाठी पाठवलं होतं ना. तुला रिटर्न करायची काय गरज होती? मी सुद्धा इथे बाळाचा बाबा आहे. मला तुझी आणि बाळाची दोघांची सुद्धा काळजी आहे." तेव्हा इथे भूमी आता हा सगळा विचार करत असताना तिथे माधव काका येतात. माधव काका म्हणतात, की "भूमी बाळा, अगं तू इथे एकटी का बसलीस?" तेव्हा भूमी म्हणते, "बाबा, रागिनी आत्या आणि जो काही प्रकार घडलेला असतो, तो सगळा ती आता माधव काकांना सांगते." ती म्हणालेली असते, की "तुझं बाळसुद्धा लाचार जन्माला येईल. तुझं बाळसुद्धा दुसऱ्यांच्या जीवावरती जगेल. त्याला स्वतःचं असं काही अस्तित्व नसेल. त्याचं मन होईल ना, तसा तो इथे त्याचे शब्द फिरवेल, तो तसा वागेल, लालगोटेपणा करेल, लाचारी करेल." असं म्हणाल्यानंतर भूमी रागवते आणि त्याने पाठवलेलं सामान ती रिटर्न करून टाकते. तेव्हा इथे माधव काका म्हणत असतात, की "बाळा, अगं तू तुझ्या जागी बरोबरच आहेस. मला तुला काही बोलायचं नाही आहे. पण एक गोष्ट सांगू का? या सगळ्यामध्ये तुझं आणि आकाशरावांचं भांडण मात्र खूप वेळा होतं आहे. त्याला काय करायचं आहे आपण?" तेव्हा इथे भूमी म्हणत असते, "पण बाबा, रागिनी आत्या जे काही बोलल्या ते सुद्धा चुकीचं होतं ना. माझ्या बाळाला कुणी काही बोललेलं मी सहन कसं काय करू? मला ते अजिबात सहन होणार नाही आहे." तेव्हा माधव काका म्हणतात, "भूमी बाळा, एक गोष्ट सांगू का तुला? त्या रागिनीला बरोबर माहिती आहे काय बोलल्यानंतर तुला कसा राग येईल आणि त्या संधीचा ती फायदा घेते. तू उगाच का तिच्या बोलण्यावरती रिॲक्ट होतेस? अजिबात रिॲक्ट व्हायचं नाही. बरं चल, तू आता घरी चल बरं." तेव्हा भूमी म्हणते, "नाही बाबा, मला एका ठिकाणी इंटरव्ह्यूला जायचं आहे. घरी येऊन मला जमणार आहे का? मी घरी येत नाही आहे." तेव्हा इथे माधव काका म्हणत असतात, "या अवस्थेत तू इंटरव्ह्यूला जाणार आहेस का?" तेव्हा भूमी म्हणते, "नाही बाबा, मी ठीक आहे. पण आता मला नोकरीची गरज आहे आणि मला या इंटरव्ह्यूला जावंच लागेल." त्यानंतरला भूमी आता रिक्षाला हात करते आणि तिथून निघून जाते. तेव्हा माधव काकांना तिचं खूप जास्त टेन्शन येत असतं. तर इथे रागिनी म्हणत असते, की "आकाश, उद्याचा दिवस आपल्यासाठी खूपच जास्त महत्त्वाचा आहे. तुला माहिती आहे ना, खूप महत्त्वाचे क्लायंट येणार आहेत आपल्याकडे आणि ही डील आपल्यासाठी खूपच जास्त महत्त्वाची आहे. आकाश, उद्या सगळ्यांनी वेळेवरती यायचं आहे हां आणि प्रेझेंटेशन तयार आहे ना तुझं?" हे बघ आकाश, आत्तापर्यंत महाजन गारमेंट्समध्ये एवढी मोठी लोकं आली नव्हती आणि आपल्याकडेच नाही तर कुठल्याही कंपनीमध्ये आली नव्हती. आपणच याची सुरुवात केली आहे की काय, असं मला वाटतंय. त्याच्यामुळे आपलं प्रेझेंटेशन हे सगळ्यात जास्त बेस्ट झालं पाहिजे आणि त्या लोकांना आपलं प्रेझेंटेशन खूप जास्त आवडायला सुद्धा पाहिजे, असं रागिनी म्हणत असते. तर इथे आकाशचं आता तिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नसतं. तेव्हा रागिनी म्हणत असते, "आकाश, अरे काय झालं? तुझं लक्ष कुठे आहे बाळा? हे बघ तू प्रेझेंटेशन केलेस ना?" तेव्हा आकाश म्हणतो, "हो आत्या, बेसिक प्रेझेंटेशन माझं तयार आहे. पण मी काय म्हणतो, हे जे काही चाललं आहे ना थोडे दिवस घरामध्ये, तर माझं लक्ष लागत नाही आहे गं. म्हणजे भूमी ज्या पद्धतीने वागते त्यामुळे माझं लक्ष कामामध्ये लागत नाही आहे. तू एक काम करशील का आत्या, प्रेझेंटेशनचं तू बघशील का?" रागिनी म्हणते, "नाही हां, अजिबात नाही. अरे तू महाजन गारमेंट्सचा चेहरा आहेस आणि प्रेझेंटेशन हे तुझ्या हातूनच झालं पाहिजे. तरच आपल्याला अजून चांगला फायदा होऊ शकतो ना आणि त्या लोकांबरोबर तुझं बोलणंसुद्धा झालं पाहिजे. हे बघ आकाश, तुझं जर प्रेझेंटेशन रेडी नसेल आणि तुला आरामाची गरज असेल ना, तर तू आता घरी जा. 2-4 तास तू आराम कर.
म्हणजे तुला जास्त बरं वाटेल. जा बरं तू घरी जा, इथे काळजी करू नको, ऑफिस मी सांभाळते. तेव्हा आकाश म्हणतो, पण आत्या मला घरी जाण्याची सुद्धा इच्छा नाही आहे गं. तेव्हा इथे रागिनी म्हणते, आकाश हे बघ मी तुझी मनस्थिती समजू शकते. जेव्हापासून भूमी घरामध्ये नाही आहे तेव्हापासून तुझं लक्ष कामामध्ये अजिबात लागत नाही आहे. म्हणून तू आता स्वतःला इतका त्रास करून घेणार आहेस का? हे बघ आकाश, तू घरी जा बरं आणि जरा आराम कर, म्हणजे तुला बरं वाटेल. तेव्हा इथे आकाश नाही म्हणत असतो, पण रागिनी त्याला समजावते आणि म्हणते, की उद्या महत्त्वाची मीटिंग आहे, त्याच्यामुळे तुला फ्रेश राहणं जास्त गरजेचं आहे. तू घरी जा आणि आराम कर, तेवढंच तुला बरं वाटेल आणि नंतरला जे काही बेसिक प्रेझेंटेशन तयार केलेस, ते सुद्धा कसं परफेक्ट होईल याकडे सुद्धा लक्ष दे. कारण उद्याचे क्लायंट आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत, असं रागिनी आकाशला म्हणते. तेव्हा आकाशसुद्धा इथे रागिनीचं ऐकतो आणि लगेच घरी निघून जातो. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, की आकाश उद्याचं प्रेझेंटेशन हे तुला करताच येणार नाही आहे. अरे मला माहिती आहे ना तू कसं थांबणार आहेस आणि तुला काय केल्यानंतर कसा त्रास होईल हे मला बरोबर माहिती आहे. तेव्हा इथे रागिनीने मुद्दामून भूमीला त्रास दिलेला असतो. कारण भूमी लगेच रागवते, रिॲक्ट होते, हे तिला बरोबर माहिती असतं आणि त्याचा इथे परिणाम सगळा आकाशवरती होतो. आकाशला या गोष्टीचा खूप जास्त त्रास होतो. त्यानंतरला मानसी आता घरी काम करत बसलेली असते. तेवढ्यातच आकाश तिथे फोनवरती बोलत येतो. तेव्हा इथे कामानिमित्त बोलत असताना मानसी त्याच्यासाठी पाण्याचा ग्लाससुद्धा घेऊन येते. आकाश म्हणत असतो, की तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्हाला जे काही आमच्याकडून हवं आहे ते तुम्हाला सगळं मिळेल. क्वालिटीसुद्धा आणि विश्वाससुद्धा. तेव्हा तुम्ही कामाची काळजी करू नका. उद्याचं प्रेझेंटेशनसुद्धा सगळ्यात जास्त बेस्ट असणार आहे. तेव्हा मानसी म्हणते, की "हे घ्या भाऊजी पाणी घ्या." आकाश म्हणतो, "नाही मानसी मला पाणी नको आहे. अभि कुठे आहे माहिती आहे का?" तेव्हा अभि त्यांच्या रूममध्ये असतील असं इथे मानसी म्हणते. तेव्हा इकडे मानसी आपल्या मनामध्ये म्हणत असते, की "भाऊजी जेव्हापासून ताई या घरातून गेली तुम्ही हसणंसुद्धा विसरलाय. कसे गुमसुम राहताय बघा ना." तेव्हा इथे आता भूमी ज्या ठिकाणी इंटरव्ह्यूला आलेली असते त्या ठिकाणी बरेचसे लोक इंटरव्ह्यूसाठी आलेले असतात. तेव्हा इथे ज्या रिसेप्शनिस्ट असतात त्या आता एकेकाला आतमध्ये सोडत असतात. तेव्हा इथे आता भूमी त्या ठिकाणी बसलेली असते आणि इथे बाकीचे सुद्धा काही लोक बसलेले असतात. तिथे एक बुक असतं, ते भूमी आता घेते आणि ते जरा पडताळून बघत असते. थोडंफार वाचण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतरला तिच्या शेजारी एक माणूस बसलेला असतो. तो सारखा भूमीला प्रश्न विचारत असतो. तो म्हणत असतो, की "तुम्ही काय वाचताय? याच्यामध्ये कुठलं कापड आहे? त्याची काय क्वालिटी आहे? काही सांगता येईल का?" तेव्हा इथे भूमी म्हणत असते, की "नाही, असं तरी याच्यामध्ये आता काही लिहिलेलं नाही आहे." तेव्हा आता भूमी ज्या ठिकाणी इंटरव्ह्यूला गेलेली असते त्याबद्दलसुद्धा तो माणूस आता वाईट साईड बोलत असतो, की "कंपनी इतकी चांगली नाही आहे. हिची क्वालिटी इतकी चांगली नसते. कापड एवढं बरोबर नसतं." तेव्हा इथे भूमी म्हणत असते, "नाही हे बघा, मी इथे आले होते ना, सगळी माहिती काढून आणली. अहो तुम्हाला माहिती नाही आहे का? ही सगळ्यात चांगली जागा आहे. त्याच्यामध्ये नावाजलेली कंपनी आहे. रेप्युटेशनसुद्धा खूप जास्त चांगलं आहे. नावलौकिक आहे मार्केटमध्ये. मला माहिती आहे ना, मी या सगळ्याची माहिती काढून आलेली आहे." तेव्हा इथे तो माणूस म्हणतो, "अहो पण तरी पण काय फायदा ना? कुठे लोकं एका ठिकाणी आयुष्यभर काम करतात. म्हणजे माझी तर ही पहिली नोकरी आहे. मी तर फक्त इथे थोडे दिवसच काम करणार आहे. नंतर बाकी दुसऱ्या ठिकाणी मला जास्त पगार मिळाला की मी लगेच निघून जाईन. म्हणजे ही माझी पायरी आहे. मी या कंपनीचा माझ्यासाठी सीडी म्हणून उपयोग करणार आहे, सीडी म्हणून." तेव्हा भूमी म्हणते, "नाही, मी तर अजिबात असं करणार नाही आहे. अहो कुठलीही नोकरी म्हणजे आपल्या इथे कर्तव्य आहे. आपल्याला जी नोकरी मिळेल ती प्रामाणिकपणे आपण केली पाहिजे, हो की नाही?" तेव्हा इथे आता ते माणूस म्हणत असतात, "तुम्हाला जर दुसरीकडे चांगल्या पगाराची नोकरी मिळाली तर तुम्ही लगेच ही नोकरी सोडाल ना?" तेव्हा भूमी म्हणते, "अजिबात नाही. आपण आपल्या कामाशी प्रामाणिक असलं पाहिजे आणि एवढी जर मला गरज असेल ना तर मी रीतसर नोटीस देईन आणि मग त्यांच्या परवानगीने मी दुसरीकडे नोकरी करेन. कळलं तुम्हाला?" तेव्हा इथे तो माणूस म्हणतो, की "बरं चला, आता मला जायचं आहे." आणि तो रिसेप्शनच्या इथे जातो आणि म्हणतो, की "मॅडम मला वॉशरूमला जायचं आहे. माझा जर इंटरव्ह्यूसाठी नंबर आला तर आधी तुम्ही त्या मॅडमला पाठवा. कळलं तुम्हाला?" तेव्हा इथे भूमी आता देवाजवळ प्रार्थना करत असते. ती म्हणत असते, की "ही नोकरी मला लवकरात लवकर मिळू दे.
मला या नोकरीची खूप जास्त गरज आहे. त्यानंतर इथे आकाश आता घरी आलेला असतो आणि तो अभिच्या रूममध्ये येतो. अभिच्या रूममध्ये आल्यानंतर तो बघतो तर काय, अभिची अवस्था खूपच जास्त बिकट झालेली असते. अभि आता दिवसाढवळ्या दारू पीत बसलेला असतो. तेव्हा आकाश म्हणतो की हे सगळं काय आहे अभि? अरे रात्रीचा प्यायचाच ते ठीक आहे, आता दिवसासुद्धा तू घरामध्ये दारू प्यायला लागलायस. हे संस्कार आहेत का आपले? हे काय करतोयस तू? तेव्हा अभि म्हणतो मग दुसरं काय करू? सांग ना, हे कुणामुळे होतंय सगळं? कुणामुळे ही माझी परिस्थिती झाली आहे? तेव्हा इथे आकाश म्हणतो म्हणजे? तेव्हा अभि म्हणतो अरे हे सगळं आहे ना त्या भूमीमुळे होत आहे. भूमीमुळे घरामध्ये वाद निर्माण होत आहेत. आणि ती भूमी माझ्या आईला वाटेल तसं बोलते, तिचा वाटेल तसा अपमान करते. आम्ही या घरामध्ये फुकटचे राहतोय की काय? आम्हाला काही किंमतच नाही आहे का या घरामध्ये? आम्ही काहीच नाही केले आकाश. अरे माझ्या आईने ते ऑफिस नाही सांभाळलं का मामानंतर? पण इथे ती भूमी वाटेल तसा अपमान करते आणि मला ते सहन होत नाही. हे सगळं तिच्यामुळे होत आहे. अरे किती बोलते ती तिला, किती अपमान करते. तरीसुद्धा आम्ही हे सगळं ऐकून सवरून इथे राहतोय ना, पण तरीसुद्धा ती थांबत नाही आहे. वारंवार मिळेल तेव्हा मिळेल त्या ठिकाणी ती माझ्या आईला बोलतच असते. तेव्हा इथे आकाशला सुद्धा आठवतं की जेव्हा आकाश तिला दूधभात भरवायला जातो तेव्हासुद्धा भूमी म्हणते की याच्यामध्ये विष आहे. तेव्हा आकाश म्हणतो किती किती वाईट गोष्ट आहे. अरे तू त्याचा राग स्वतःवरती का काढतोयस? का तू स्वतःला त्रास करून घेतोयस? तेव्हा इथे अभि म्हणत असतो की नाही आकाश, तुला नाही माहिती आहे. अरे या गोष्टीचा त्रास आम्हाला होतो, आम्ही बोलत नाही म्हणून काय झालं? अरे भूमी माझ्या आईचा अपमान करायची एक संधी सोडत नाही आणि तू तिला आई अशी हाक मारतोस ते तिलासुद्धा आवडत नाही आहे. ती असं म्हणत असते की ती तुझी आई नाही आहे, तिला तू आई अशी हाक का मारतोस? ते सुद्धा म्हणत असेल ती. तेव्हा आकाश म्हणतो नाही अभि असं नाही आहे. अरे मी इथे तुझ्याजवळ कामानिमित्त बोलायला आलो आहे आणि हे काय तुझी अवस्था करून ठेवली आहेस? अरे दिवसा कोणी दारू पितं का? दिवसा माणूस काम करतो ना, आणि रात्रीचा तुला जर आराम हवा असेल, दारू प्यायची असेल तर मी काही बोलणार नाही आहे. पण ही तू काय अवस्था करून घेतली आहे सांग बरं? तेव्हा अभि म्हणतो आकाश तुला नाही त्रास होत का? अरे तू किती करतोस तिच्यासाठी? सांग ना किती करतोस तिच्यासाठी? पण तिला त्याची किंमत नाही आहे, जरासुद्धा किंमत नाही आहे. तू बघतोस ना, आतासुद्धा तू वाण सामान पाठवलंस, तिने काय केलं? रिटर्न केलं ना. मला माहिती आहे, मला माहिती आहे सगळं, आईने मला सांगितलं आहे. आणि या गोष्टीचा तुला खूप त्रास झाला, बरोबर ना? खूप त्रास झाला की नाही? तू तिच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये जातोस, क्लिनिकमध्ये जातोस, तिची व्यवस्थित काळजी घेतोस, तिला हवं नको ते सगळं बघत असतोस. पण तरीसुद्धा भूमीला तुझी काळजी आहे का? अजिबात नाही. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते नाहीतर काय भाऊजी, कधी कधी तर मला वाटतं भूमिताई कधीतरी रागवली आणि ती जर बाळाला घेऊनच गेली तर, ती पुन्हा इथे कधी घेऊन नाही आली तर तुम्ही काय कराल? तुम्हाला किती त्रास होईल. एकतर भूमिताई जेव्हापासून घर सोडून गेले तेव्हापासून तुम्ही किती डिस्टर्ब आहात. तुम्ही हसत नाही, बोलत नाही. नेहमी तुम्ही तुमच्या रूममध्येच बसता. सगळ्यांबरोबर बोलायला खाली येत नाही. जेवत नाही वेळेवरती. गुमसुम राहता. तुम्हाला किती त्रास होतो या गोष्टीचा माहिती आहे ना? तेव्हा अभि म्हणतो, अरे त्या भूमीसाठी तू तुझ्या माणसांना दुरावलंस. त्या भूमीबरोबर लग्न करण्यासाठी तू तुझी लहानपणीची मैत्रीण तिच्याबरोबर वाद घातलास. तिलासुद्धा दुखावलंस आणि तू भूमीबरोबर लग्न केलंस. पण भूमीने काय केलं सांग ना? भूमीने तुझ्यावरती अविश्वास दाखवला. अरे किती जणांबरोबर तू तिच्यासाठी वैरसुद्धा घेतलंस. तरी ते ॲडव्होकेट भानुशाली यांच्याबरोबर आकाशने वैरसुद्धा घेतलेलं असतं भूमीबरोबर लग्न करण्यासाठी. तेव्हा इथे आकाश म्हणतो, पण हे बघ या गोष्टीचा आता विचार करू नकोस. तू आता पिणं बंद कर बरं, सगळं काही नीट होईल. तेव्हा अभि म्हणतो काय नीट होणार आहे आकाश? अरे तुलासुद्धा भूमीच्या या आठवणी विसरायच्या असतील ना? भूमी जे काही बोलले हे सगळं तुला विसरायचं असेल ना, मग हे घे. अरे तू सुद्धा पी मी तर म्हणतो, आणि हे सगळं लवकरात लवकर विसरून जा. कारण भूमी जे काही बोलली आहे, जे काही वागली आहे ना, त्याच्यामुळे तुला खूप जास्त त्रास झाला आहे. अरे लोकांनासुद्धा वाईट वागण्यासाठी तिने भाग पाडलेला आहे. तुला कळतंय का? हे बघ आकाश, मला असं वाटतं की तू सुद्धा एक पॅक घे. तुला असं वाटतं ना की मी दारू का पितो ते तुला कळेल. घे बरं तू सुद्धा पी. तेव्हा इथे आकाश म्हणतो, अभि तुला माहिती आहे ना मी ड्रिंक नाही करत, मला नको. तेव्हा पौर्णिमा म्हणते, पण भाऊजी तुम्हाला सुद्धा ताईचं हे वागणं पटतं का? सांगा बरं. मला तर अजिबात पटत नाही. आणि जेव्हापासून ती प्रेग्नेंट आहे हे तिला कळलं आहे ना, तिचा हट्टीपणा, तिचा जिद्दीपणा हा खूपच जास्त वाढत चालला आहे. आणि ते फक्त घर तोडण्याचं काम करते, जोडण्याचं नाही.
तेव्हा इथे अभि म्हणतो, आकाश मला माहिती आहे तू खूप जास्त डिस्टर्ब आहेस मेंटली. तेव्हा मी तुला खरं सांगतोय, तू घे बरं, घे हातामध्ये आणि एक पॅक तरी घे, तुला बरं वाटेल बघ. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, कधी कधी तर मला वाटतं ना की ताई या घरामध्ये पुन्हा कधीच येणार नाही आणि आली तरी वादाचं कारण बनेल. आणि मला असं वाटतंय बाळ जन्माला आल्यानंतर सुद्धा ती बाळाला इथे ठेवेल असं मला वाटत नाही. बाळाचं संगोपन ती व्यवस्थित करेल तरी, पण ती इथे नाही ठेवणार. ती तुमच्यापासून सुद्धा बाळाला तोडायला कमी नाही करणार, ती घेऊन जाईल. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो, पौर्णिमा असं काही नाही होणार. ती बाळाला घेऊन कुठेही जाणार नाही आहे. तिला माहिती आहे ते बाळ माझ्यासाठी किती जास्त महत्त्वाचे आहे आणि माझी भूमीसुद्धा. तेव्हा पौर्णिमा म्हणते, हो ना, पण ते कधीतरी तिच्याकडून सुद्धा दिसू द्या ना. ते फक्त तुमच्याकडूनच दिसत असतं. तुम्हाला तिची किती काळजी आहे, तिलासुद्धा तुमची काळजी आहे, हे आम्हाला दिसू द्या. तेव्हा इथे आता अभि म्हणत असतो की आकाश अरे घे रे, घे ना, याने घेतील रिलॅक्स वाटतं ना, तुला माहिती नाही आहे. घे बरं घे आणि पिऊन बघ कसं वाटतं ते. डोकं तुझं ठिकाणावरती येईल, शांत होईल आणि भूमीलासुद्धा विसरायला मदत होईल. तिने दिलेला त्रास विसरायला मदत होईल. तेव्हा इथे आकाश आता तो ग्लास हातामध्ये बघतच बसतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. दुसऱ्याही दिवशी इथे आता अभि म्हणत असतो की आकाश घे ना. तेव्हा आकाश म्हणतो, नाही मी आता नाही घेऊ शकत, कारण माझी महत्त्वाची मीटिंग आहे, कॉन्फरन्स आहे, त्याच्यामध्ये सगळे दिग्गज येणार आहेत, मी दारू नाही पिणार. तेव्हा अभि म्हणतो, अरे मग काय झालं, कितीतरी लोक दारू पिऊन मीटिंगला येतात, तुला माहिती नाही आहे का, कितीतरी लोक अशी मीटिंग हँडल करतात. तेव्हा इथे आकाश लगेच दारू पितो. तेव्हा रागिनी म्हणत असते की चला आता आकाश काही त्या रूममध्ये आला तरीसुद्धा ती मीटिंग काही चांगली होणार नाही आहे, सगळेजण हसत राहतील आणि निघूनसुद्धा राहतील. तेव्हा इथे कॉन्फरन्स रूममध्ये आता कोण कोण जायचं आणि कोण कोण नाही हे सुद्धा ठरलेलं असतं. आकाश वेळेवरती येत नाही म्हणून आलेले क्लायंट म्हणत असतात, आकाश महाजन कुठे आहेत, कॉन्फरन्स मीटिंग आता सुरू होणार आहे. तेव्हा भूमी तिथे आलेली असते. रागिनी म्हणते, बघितलंस ना, आकाश हारला, आता तो कशी मीटिंग करणार आहे. तेव्हा इथे भूमीला आता आकाशच्या या वागण्याचा खूपच जास्त राग येतो.